स्वप्नवत या गोष्टी वाटत आहेत. अशी घटना झालेलीच नाही अशाच पद्धतीच्या भावना आपल्या सर्वांच्या आहेत. काल कॅबिनेटला अतिशय हसत खेळत आम्ही सर्वजण त्या ठिकाणी सोबत होतो आणि आज आपल्याला आदरणीय दादांना आदरांजली वाहण्याची वेळ येईल असं स्वप्नातही कोणाला वाटत नाही. मला वाटतं की अतिशय स्पष्ट वक्तपणा, दिलेला शब्द पाळणं, दिलेल्या वेळेवर त्यांच्या धाकाने आम्ही सुद्धा उपस्थित असायचो. जर एखादी बैठक सकाळी 7 वाजता सांगितलेली असेल तर 7 वाजेच्या 5 मिनिट कमी असताना आम्ही स्वतःच त्या ठिकाणी उपस्थित असायचो. नाही, माननीय अजितदादांची बैठक आहे, वेळेवरच होईल अशा प्रकारचं एक त्यांचा वक्तशीरपणा संपूर्ण राज्याला प्रसिद्ध होता. मला वाटतं की आज दुःखद वेळ आपल्या संपूर्ण महाराष्ट्रावर या ठिकाणी आलेली आहे. मी मालेगाव नाशिक जिल्ह्याच्या सर्व नागरिकांच्या वतीने, महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या वतीने, पालकांच्या वतीने, शिक्षक बंधू भगिनींच्या वतीने, अधिकारी गणाच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो.